नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण उपायुक्त अधिकारी साहेब आपले ढगळे साहेब आहेत. त्यांनी पंढरपुरामध्ये अनोखी ओळख मिळवलेली आहे. अवैधरित्या जे धंदे करतात त्यांच्यावर कारवाई असू द्या, वाहतूक समस्या असू द्या आणि येणारी वारी असू द्या, यांचं प्रचंड साहेबांवर लोड आहे. पण तरी सुद्धा अवैधरित्यावर जे पद्धतीने धंदे करतात त्यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, त्याबद्दल आपण साहेबांशी बोलणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आता तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई करताय अवैधरित्या धंद्यांवर, तुम्हाला सध्या त्याच्या संदर्भात तुम्ही किती जणांवर कारवाई केलेली आहे? आता पंढरपूर सब डिव्हिजनमध्ये 4 पोलीस स्टेशन आहेत आणि पोलीसमध्ये वेगवेगळे डोमेन्स जे आहेत, जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं मॅन्डेटेड आहे. त्याच्यामुळे जे वेगवेगळे धंदे आहेत, उदाहरणार्थ जे अवैधरित्या जे गॅम्बलिंगचा प्रकार जो होतो, जुगार आहेत, ते खेळणे आहे ते बंधनकारक, की जे काय आहे ते बँड आहे आणि त्याच्या अन्वयेसुद्धा अनेक कारवाया आपण केलेल्या आहेत. पंढरपूर तालुक्यामध्ये वेगवेगळी गावं आहेत, त्यामध्ये जुगार अड्डे चालू होते आणि पंढरपूर शहरात सुद्धा काही ठिकाणी जे जुगार चालत होते, त्याच्यावरती आता आपण रेड केलेली आहे आणि ते बंद पाडलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी दारू विक्रीचं प्रमाण जे आहे ते जास्त पद्धतीने होतं. नुकताच पुण्यामध्ये जे गैरप्रकार झाला, हातभट्टीची दारू पिऊन जे काही लोकांनी जीव गमावला, ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि ते होतं का? कारण की जे इलिगली मॅन्युफॅक्चर्ड जे लिकर आहे किंवा जे हातभट्टीची दारू आहे, त्याचे जे काही वेगवेगळ्या नदी पात्रांवरती त्याचे बनवण्याचे जे फॅक्टरीज असतात किंवा ती यंत्रणा असते, ती पण आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्याचेच नंतर पिशव्या असतात दारूच्या, त्या पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळे जे गॅम्बलिंगच्या स्वरूपाने जे काही वेगवेगळ्या हातभट्ट्या असतील, कॅन्टीन म्हणण्यापेक्षा पत्रा शेड्स असतील, त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यानंतर जे आर्म्स ॲक्टचे सुद्धा केसेस आपण केलेले आहेत. 425 जे आपण म्हणतो, ज्यामध्ये धारदार शस्त्राचा वापर करून जे गुन्हेगारी करण्यात येते, त्यामध्ये सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन आपण करून त्यांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत. गांजासुद्धा वरती कारवाई केलेली आहे. अशा वेगवेगळ्या जे मॅन्डेटेड आम्हाला कारवाया आहेत, त्या आम्ही करतच आहोत. वाहतुकीच्या सुद्धा केसेस आम्ही जास्तीत जास्त पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या वाहतुकीची संख्या पंढरपुरात वाढलेली आहे. पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे लोक रस्त्यावर पार्किंग करतात. त्याच्यामुळे पंढरपूरकडला त्याचा नाहक त्रास होत आहे. त्याच्यावर तुमची पुढची उपाययोजना कशी असणार आहे? आता पंढरपूर शहरामध्ये आपण जर बघितलं तर एकूण 17 पार्किंगच्या ठिकाणी आहेत आणि 10,000हून जास्त वाहनं या पार्किंग्समध्ये पार्क होतील एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. परंतु आपण आता बघतो, अधिक मास चालू आहे, भाविकांची आवक खूप आहे. परंतु ह्या पार्किंग्सचा उपयोग जेवढा हवा तेवढा होत नाही आहे. म्हणजे 50% पेक्षा जास्त जे पार्किंगची जे काही जागा आहे ते अनयुटिलाइज्ड आहे, अंडर युज्ड आहेत. त्याचे अनेक कारणं आहेत. ॲक्चुअली काय आहे की काही लोकांना पार्किंगमध्ये पार्क करण्यापेक्षा रस्त्यावरती पार्क करणं योग्य वाटतं. कारण की ते म्हणतात की काय आता 10-15 मिनिटाचं काम आहे, आम्ही चक्कर मारून परत येतो आणि निघून जातो. त्यामुळे रस्त्यावरती पार्किंग करण्याचं प्रमाण पंढरपूर शहरामध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर जे ट्रॅफिक आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण काही लोकांनी करून ठेवलेलं आहे अनेक जास्त क्वांटिटीमध्ये. ते सुद्धा रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि जेवढा रस्ता राईट ऑफ वे असतो कुठल्याही रस्त्याचा, तो राईट ऑफ वे पूर्ण वापरण्यापेक्षा तो कमी होऊन 50%च तो रस्ता वापरत आहे वाहतुकीसाठी. त्याच्यामुळे तीही कारवाई आम्ही करत आहोत. नगरपालिका जे CO साहेब आहेत त्यांच्यासोबत आम्ही संयुक्त मीटिंग घेतलेल्या आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने वेगवेगळ्या अतिक्रमण रिलेटेड कारवाई आम्ही करत आहोत. आत्ताच आम्ही यादी बनवली आहे कुठल्या ठिकाणी जे ट्रॅफिक रिलेटेड जे ऑब्स्टॅकल्स आहेत त्यांना दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येणार आहेत आणि त्यासुद्धा करणार आहोत. आता आषाढी वारीसुद्धा येते, त्याच्यानुसार पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण काहींनी केलेलं आहे. अंबाबाई पटांगणामध्ये आम्ही नुकतंच पार्किंगच्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं ते काढलं. त्याच पद्धतीने अनेक उपक्रम आम्ही सोबत संयुक्त विद्यमानाने आम्ही करत आहोत. जे रस्त्यावर पार्किंग केलं जातं त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार? आता होमगार्ड्स 300 होमगार्ड्स सध्या आता अधिक मासच्या निमित्ताने डेप्युटेड आहेत. सकाळीच आम्ही 300 होमगार्ड्सची मीटिंग घेतली. त्यांना सूचना केल्या की कुठल्याही रस्त्यावरती प्रामुख्याने जे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे त्याच्यावरती अनेक व्हेइकल्ससुद्धा पार्क केले जातात. अनेक वेळा असंही होतं की ज्यांची दुकानं किंवा घरं आहेत ते सुद्धा आपल्या घरासमोर जे वाहनं आहेत त्यांना पार्क करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. अशा वाहनांवरती आम्ही आता ड्राईव्ह घेणार आहोत. सगळ्या होमगार्ड्सला सुद्धा सूचना केलेल्या आहेत की एक आमचा WhatsApp ग्रुप आहे, त्याच्यावरती ट्रॅफिकचे अंमलदार, होमगार्ड्स आणि आम्ही अधिकारी आहोत. त्या असे कुठलेही वाहन नो पार्किंगच्या ठिकाणी जिथे उपस्थित असेल त्यांचा फोटो काढून
ते लगेच ते ग्रुपवर टाकतील आणि त्यांच्यावरती नो पार्किंगचा चलान पडेल. त्याही पुढे जाऊन जर एखाद्या वाहनाकडे आर-सी नसेल, लायसन्स नसेल, ते वाहन जप्त करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केल्यानंतरच ते वाहन सोडण्यात येईल. अशी सुद्धा आमचं ड्राईव्हची भूमिका जी आहे ती चालू आहे. साहेब, ज्या पद्धतीने अवैध धंद्यांवर तुम्ही कारवाई करताय, तुम्हाला राजकीय दबाव कुठला येत नाहीये? नाही, हा मला वाटतं गैरसमज आहे, की राजकीय दबाव पोलिसांवरती येतो आणि त्यामुळे अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यापासून आम्ही परावृत्त होतो. हा मला वाटतं कुठेतरी गैरसमज आहे. शेवटी कायद्यात जे आपलं जे भारत देश आहे, ते संविधानाने चाललेलं आहे आणि संविधानाचेच अनुसरून वेगवेगळे कायदे आपल्या पार्लमेंटने पास केलेले आहेत आणि त्यामध्ये तरतुदी आहेत. पूर्णपणे अधिकार ह्या पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्या अधिकारांची अंमलबजावणी करताना मला वाटत नाही की कुठल्याही इतर गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आणि तेच मी सूचना माझ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सुद्धा देत असतो, की जर तुम्ही योग्यरित्या कायदेशीर जर तुम्ही कारवाई कुठली करत असाल, तर तुम्हाला कुठल्याही बाबतीत विचार करायची किंवा काळजी करण्याची गरज भासली नाही पाहिजे. वारीचं साहेब पुढचं नियोजन कसं आहे? वारी अवघ्या 1 महिन्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. तुमच्यावर भरपूर ताण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही वारीचं पुढचं नियोजन कसं करणार आहात? येस. आता आषाढी वारी एकादशी 25 जुलै रोजी आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे, की अनेक भाविक लाखोंच्या संख्येमध्ये 2025च्या आषाढी वारीमध्ये 27 लाख पहिल्यांदाच सायंटिफिकली एस्टिमेट क्राउडचं ते केलं गेलेलं होतं. त्यामध्ये 27 लाख भाविकांची आवक नोंद झालेली आहे. त्यामुळे अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा भाविक येतात, पालख्या येतात, तेव्हा त्यांचं ट्रॅफिकचं नियोजन असेल, त्यांचं राहायचं नियोजन असेल, त्यांच्या सुरक्षिततेचं नियोजन असेल, त्यांचं क्राउड कंट्रोल आणि क्राउड मूव्हमेंटचं जे नियोजन असेल, ते करण्यामागे खूप जास्त मोठ्या प्रमाणात नियोजन करणं आवश्यक असतं. नुकतंच पोलीस महानिरीक्षक सरांनी सुद्धा इथे भेट दिली. त्याचबरोबर डिव्हिजनल कमिशनर मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि जिल्हाधिकारी आणि एस-पी सर तर नियमितपणे भेट देतातच आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्या अनुसरून आम्ही जी काही हे सगळं जे सुरक्षितता आणि क्राउड मॅनेजमेंटच्या दृष्टीने जे काही पूर्व योजना करून, जे काही आधीचेच नियोजन करून त्या सामग्री असेल, पोलीस बंदोबस्त असेल, त्यामध्ये बॅरिकेड्स असतील, वॉच टॉवर असतील, या सगळ्यांची आता आम्ही आकलन करत आहोत आणि येत्या 1 महिन्याच्या आत ही जी काही मोहीम आहे ती अजून गती घेणार आहे. अतिक्रमण हटाव एक मोठा विषय असतो. तो सुद्धा आता ती ड्राईव्ह चालू आहेत. त्याचबरोबर बंदोबस्त जो येईल त्यांना राहण्याची सोय असेल, त्यांना त्यांच्या बंदोबस्तचे पॉइंट्स असतील, कुठे वन वे असेल, कुठे नो व्हेइकल झोन असेल, पार्किंगची ठिकाणं असतील, व्हेइकल पासेस असतील, या सगळ्यांचं आता नियोजन सध्या चालू आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आपले साहेब कसे आहेत? म्हणजे काही बंद आहेत अशी चर्चा पण साहेब रंगलेली आहे. हो, आता पंढरपूर शहरामध्ये 162 सीसीटीव्ही कॅमेरा सध्या त्यांचं मंजुरी आहे आणि त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप आहे. पण त्यापैकी 135 कॅमेरे सध्या ॲक्टिव्ह आहेत. इतर काही कॅमेरेज इनॅक्टिव्ह आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी एम-एस-सी-बीचं पॉवर सप्लाय नाही आहे. काही ठिकाणी जसं की काही कॅमेरेज जे होते ते आपल्या जी काही नदी आहे, त्या नदी पात्रात होते आणि त्यांच्याकडे जसं वारी येते किंवा पूर येते त्यामुळे ते त्यांचं जे कव्हरेज आहे ते कमी होते. अशा वेगवेगळ्या टेक्निकल रिझन्समुळे ह्या ठिकाणी कॅमेरेज नाही आहेत. परंतु त्याचाही आता पाठपुरावा करून, जसं मी सांगितलं, नगरपालिकेच्या अधिपत्याखाली आणि आम्ही संयुक्त विद्यमानाने ते कॅमेऱ्याचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स एका कंपनीकडे सोपवलेलं आहे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त कॅमेऱ्यांची संख्या आता वारीच्या कालावधीमध्ये सुद्धा कशी वाढवता येईल याच्याबद्दल विचार चालू आहे आणि अजून ह्या 165च्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कॅमेऱ्याची संख्या कशी वाढवू याचाही विचार सध्या चालू आहे. येस, थँक्यू. दगडे साहेब, पंढरपुरामध्ये ज्या पद्धतीने रोल मॉडेल यांनी निर्माण केलेलं आहे, अवैधरित्या धंदा असू द्या, अनेक जणांवर गुन्हेगारावर अनेक वचक असू द्या, ह्या पद्धतीने साहेबांनी ओळख निर्माण वेगळी केलेली आहे. त्यांनी आज पुढचं नियोजन वारीचं असू द्या अथवा वाहतूक समस्येचं असू द्या, यांनी निश्चित सोडवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.